या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। नवरात्रीच्या काळात विविध सेवा केल्या जातात, ज्या योगी अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो। त्यातच महत्त्वाची मानली जाणारी जी काही सेवा आहे ती सेवा अर्थातच कुंकुमार्चनाची सेवा। ही कुंकुमार्चनाची सेवा जी केली जाते ती देवीच्या टाकावर केली जाते आणि टाकाला तर आपण घटी बसवलेला आहे। मग अशा वेळेस कुंकुमार्चन कशावर करावं, कुंकुमार्चन म्हणजे काय, कुंकुमार्चन कधी करावं, कुंकुमार्चन केल्याचे कुठले फायदे होतात, कुंकुमार्चन विधी कसा करावा, कुंकुमार्चन करताना कुठले स्तोत्र मंत्र म्हणावेत, इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। जाणून घेऊया संपूर्ण माहिती। मात्र त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। आणि हो, आपण जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा। सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका। नवरात्र काळात शक्ती तत्व किंवा देवी तत्व जागृत असते, ज्यामुळे वातावरणात चैतन्य संचारते। या शक्ती तत्वाची निर्मिती लाल रंगाच्या तेजोमय प्रकाशातून झालेली आहे आणि म्हणूनच ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या ज्या काही लहरी आहेत त्या सर्व लहरी कुंकवाच्या लाल रंगात आकृष्ट होत असतात, आकर्षित होत असतात। आणि हे कुंकू ज्या वेळेस देवतेला किंवा प्रतिमेला अर्पण केलं जातं त्यावेळेस त्या मूर्तीमधील किंवा प्रतिमेमधील सगुण तत्व जागृत होतं। म्हणून जो साधक किंवा जो सेवेकरी कुंकुमार्चनाची सेवा करेल त्याला त्या मूर्तीतील सगुण तत्वाचा आशीर्वाद मिळत असतो। भगवतीच्या केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये देवीला प्रिय असलेली सेवा अर्थातच कुंकुमार्चनाची सेवा आहे। ही कुंकुमार्चनाची सेवा ज्या घरात होते तिथे नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते, त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रसन्नता निर्माण होते। देवीला प्रिय असलेले हे कुंकू देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी माध्यम मानतात। कुंकुमार्चन करण्यासाठी जे कुंकू वापरणार आहात ते मात्र हळदीपासून बनवलेलं असावं। मुळातच हळद ही लक्ष्मीला प्रिय वस्तू असून तिच्यात आकर्षण शक्ती ठासून भरलेली आहे आणि याच हळदीपासून बनवलेल्या कुंकवाने जर तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर ते अतिशय प्रभावी मानलं जातं। मग अशा प्रकारे कुंकुमार्चन करण्यासाठी केमिकल विरहित हळदीपासून तयार केलेल्या कुंकवाचा वापर अवश्य करावा। कुंकुमार्चन म्हणजेच इष्टदेवतेला त्याचे नाम जप करत पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहणे, अर्थातच कुंकुवाचा अभिषेक करणे। आता हे कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकुमार्चन कुलदेवतेच्या टाकावर केले जाते, मात्र नवरात्र असल्यामुळे पूजेला उचलता येणार नाही। अशा वेळेस टाकाऐवजी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे। श्रीयंत्रावर कुंकुमार्चनाची सेवा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते, कारण या श्रीयंत्रावरील जी बिंदू रूपाने टोकावर देवी आहे ती म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी होय। तिचे पूजन कालच्या दिवशी ललिता पंचमीला मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतले। आता कुंकुमार्चन ही सेवा श्रीयंत्रावर करताना श्रीयंत्रावरील विराजमान असलेल्या शक्तिरूपी देवतांचे आशीर्वाद साधकाला मिळतात। श्रीयंत्राबद्दल संपूर्ण माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकतात। श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना ते कुठल्या दिवशी करावे तर नवरात्र, गुरुपुष्यामृत योग, पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, अष्टमी यासारख्या दिवसांना विशेष महत्त्व आहे। कालच्या दिवशी ललिता पंचमीला ललिता सहस्रनाम म्हणून कुंकुमार्चन केलं गेलं। श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असाल ललिता सहस्रनाम स्तोत्राने अर्थातच ललिता देवीच्या सहस्र नावांनी हे कुंकुमार्चन करणं सर्वश्रेष्ठ आहे। मात्र वेळेअभावी जर तुम्हाला ते शक्य नसेल तर किमान रोज सकाळी उठून शुचिर्भूत झाल्यानंतर चिमूटभर कुंकू घेऊन नवार्णव मंत्र म्हणून नमो नमा म्हणत श्रीयंत्रावर कुंकू वाहावे। तसे पाहता कुंकुमार्चन रोजच केले तर फायदेशीर आहे, मात्र ज्यांना ते शक्य नाही किमान वर सांगितल्याप्रमाणे नवरात्र, गुरुपुष्यामृत योग असेल, पौर्णिमा, अष्टमी, शुक्रवार, मंगळवार, लक्ष्मीपूजन या दिवसांना तरी कुंकुमार्चन अवश्य करावे। आता कुंकुमार्चन कसे करावे हे थोडक्यात बघूया। कुंकुमार्चन करण्यासाठी श्रीयंत्राला एका ताम्हणात घ्यावे। ताम्हणात श्रीयंत्राला ठेवल्यानंतर त्याला पंचामृताने स्नान घालावे। पंचामृताने स्नान घालण्यापूर्वी शुद्ध पाणी यंत्रावर घालावे। शुद्ध पाणी घातल्यानंतर 5 पळ्या पंचामृत त्या यंत्रावर वाहावं। 5 पळ्या पंचामृत वाहिल्यानंतर पुन्हा त्यानंतर 5 पळ्या शुद्ध पाणी वाहावं। पंचामृत एकत्रित वाहण्याचा जर मंत्र तुम्हाला येत असेल तर तो तुम्ही मंत्र म्हणून ते पंचामृत वाहू शकतात, अन्यथा ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा जरी मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक केला किंवा पंचामृत वाहिलं तरी देखील हरकत नाही। मग अशा वेळेस जर तुम्हाला पंचामृताचा मंत्र येत असेल
तर तो म्हणावा. तो मंत्र अर्थातच पयोदती घृतम चैव मधु शर्करान्वित पंचामृत मेळणितम स्नानार्थम प्रतिगृह्यताम. अशा पद्धतीने तुम्हाला जर पंचामृताचा मंत्र येत असेल तर तो तुम्ही म्हणत म्हणत 5 पळ्या पंचामृत यंत्रावर वाहावं. शुद्ध पाणी देखील 5 पळ्या घालावं. एक फूल गंध अक्षता हळद कुंकूमध्ये बुडवून यंत्राला वाहावं व मनोभावे यंत्रातील देवतांना नमस्कार करावा. नमस्कार केल्यानंतर विनंती करावी अभिषेकम कुर्यात, म्हणजे आपण अभिषेक करणार आहोत. अभिषेक करण्यासाठी तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त म्हणू शकतात किंवा देवीचे जे काही स्तोत्र मंत्र तुम्हाला येत असतील त्याच्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. मग आता हा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. शुद्ध पाण्याचा अभिषेक केल्यानंतर ते पाणी काढून घ्यावं. पाणी काढून घेतल्यानंतर श्रीयंत्राला छान स्वच्छ करावं, कोरडं करावं. कोरड्या ताटात ते श्रीयंत्र ठेवावं आणि त्यानंतर कुंकुमार्चनाची सेवा सुरुवात करावी. कुंकुमार्चन करण्यापूर्वी श्रीयंत्राचे पूजन अवश्य करावे. श्रीयंत्राचे पूजन करताना हळदी कुंकू वाहावं, अक्षता वाहाव्यात, त्यानंतर एक फूल वाहावं. जर तुम्हाला श्रीयंत्राला प्रिय असलेलं कमळाचं फूल किंवा गुलाबाचं फूल उपलब्ध असेल तर ते अवश्य वाहावं. ते वाहून झाल्यानंतर आपण कुंकुमार्चनाच्या सेवेला सुरुवात करू शकतो. मग या कुंकुमार्चनाच्या सेवेला सुरुवात करताना कुठल्या स्तोत्रमंत्रांनी कुंकुमार्चन करावं त्याविषयी माहिती जाणून घेऊया. मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुंकुमार्चन करण्यासाठी 99 मंत्राचा वापर करू शकतात. 99 मंत्राचा वापर करणार असाल तर कुंकुमार्चन करताना ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हटल्यानंतर पुढे नमो नमः म्हणायचं व चिमूटभर कुंकू वाहायचं. चिमूटभर कुंकू वाहणार आहात तर त्यावेळेस तुम्ही मृगी मुद्रेने चिमूटभर कुंकू वाहावं असं अपेक्षित आहे. मृगी मुद्रा म्हणजे करंगळी आणि तर्जनी ह्या 2 बोट न लावता उर्वरित 3 बोटांनी आपण कुंकुमार्चन करू शकतो. करंगळी निषिद्ध मानली जाते आणि तर्जनी ही गुरुचं बोट असल्यामुळे आपण या सेवांमध्ये ती वापरत नाही. त्यामुळे मृगी मुद्रेनेच तुम्ही त्या ठिकाणी नमो नमः म्हणून कुंकुमार्चन करणं हे अपेक्षित आहे. श्रीसूक्ताने कुंकुमार्चन करणार असाल तर श्रीसूक्ताचे पहिले जे काही 16 श्लोक आहेत त्या प्रत्येक श्लोकाला नमो नमः म्हणून कुंकुमार्चन करू शकतात. जसे की हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजत सजाम चंद्राम हिरण्मय लक्ष्मीं जात वेदो मावह नमो नमः चिमूटभर कुंकू वाहायचे. त्यानंतर पुढचा श्लोक म्हणायचा, पुन्हा चिमूटभर कुंकू व्हायचं नमो नमः म्हणताना. अशा पद्धतीने तुम्ही जर श्रीयंत्रावर श्रीसूक्ताने कुंकुमार्चन करणार असाल तर ही योग्य पद्धत आहे. त्यानंतर फलश्रुतीला कुंकुमार्चन केलं जात नाही. फक्त हात जोडून बसावं आणि संपूर्ण वाचन करावं. तुम्ही 99 मंत्राने कुंकुमार्चन करणार असाल तर 99 मंत्र एकतर 108 वेळा जप करावा आणि त्याने कुंकुमार्चन करावं, अथवा फक्त 16 वेळा जप करावा आणि त्याने कुंकुमार्चन करावं. नमो नमः म्हणून जसं वरती सांगितलं त्याच पद्धतीने कुंकुमार्चन हे आपल्याला करायचं आहे. कुंकुमार्चनासाठी तुम्ही कमलात्मक मंत्र, षोडशी मंत्र यासारख्या मंत्रांचा देखील वापर करू शकतात. ओम श्रीं श्रीये नमः याने देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. देवीचे मंत्र म्हणून तुम्ही जर कुंकुमार्चन करणार असाल तर ते देवीचे मंत्र किमान 108 वेळा म्हणावे. नसेल जमत तर किमान तुम्ही 16 वेळा म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात. अशा पद्धतीने कुंकुमार्चनाची ही जी काही सेवा आहे ती तुम्ही आता कधी करावी. ही कुंकुमार्चनाची सेवा तसे पाहता वरती सांगितल्याप्रमाणे विशिष्ट दिवशी तुम्ही करू शकतात. पण जर शक्य असेल तर कुंकुमार्चन हे तुम्ही रोज केलं तर अतिउत्तम. आता हे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवाचं काय करावं. हे कुंकू काढून एका छोट्याशा डब्यात भरून ठेवावं. ज्या योगे हे कुंकू आपल्याला वापरता येईल. कुंकुमार्चन तुम्ही जर रोज करत असाल, ठराविक दिवसाला जरी करत असाल किंवा मग रोज जरी करत असाल तरी हेच कुंकू तुम्ही पुन्हा वापरून कुंकुमार्चन करू शकतात. फक्त हे कुंकू इतर देवदेवतांना वापरायचं नाहीये. तुम्ही जर रोज कुंकुमार्चन करत असाल तर त्या योगे आई भगवतीचा तर आपल्याला आशीर्वाद मिळतो, परंतु त्यासोबतच सौभाग्य, आरोग्य आणि मनोधैर्य यांची जर प्राप्ती होत असेल तर ती श्रीयंत्रावर केलेल्या कुंकुमार्चनाने किंवा कुलदेवीच्या टाकावर केलेल्या कुंकुमार्चनाने मिळत असते. ज्यावेळेस कुंकुमार्चनासारखी ही आपण सर्वश्रेष्ठ अशी सेवा आई भगवतीच्या चरणी किंवा श्रीयंत्रातील विशिष्ट देवदेवतांच्या चरणी अर्पण केलेली आहे. कुंकुमार्चनानंतर एक विशिष्ट सेवा आपल्याला करायची आहे. ती सेवा म्हणजे त्या श्रीयंत्राच्या पूजनानंतर आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे. नैवेद्य देताना तांदळाच्या खिरीचा नैवेद्य द्यावा. कुठलाही नैवेद्य देत असाल तर त्या नैवेद्यासोबत फळ, तांबूल आणि दक्षिणा या 3 गोष्टी आवर्जून ठेवाव्यात, ज्यामुळे तो नैवेद्य ग्रहण त्या देवतांकडून केला जातो.
त्यानंतर श्रीयंत्राला अर्पण करण्यासाठी तुमच्याकडे जर गुलाबाचे किंवा कमळाचे दोन्ही पण फुलं जर नसतील तर तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेली कमळगट्ट्याची माळसुद्धा श्रीयंत्राला अर्पण करू शकतात. श्रीयंत्रामध्ये जे काही विशिष्ट बिंदू आहेत, त्रिकोण आहेत, चौकोन आहेत, पाकळ्या आहेत, त्या सर्व बिंदूंवर, चौकोनावर, त्रिकोणावर, पाकळ्यांवर विशिष्ट देवदेवतांचा वास आहे. त्यात प्रामुख्याने 2816 मुख्य देवता आणि उपदेवता यांचा वास त्या श्रीयंत्रात प्रस्थापित आहे. म्हणून ते श्रीयंत्र सर्वश्रेष्ठ मानलं जातं. कुठल्याही सेवेसाठी आपणही आपल्याकडे श्रीयंत्र नक्की असावं, ज्यामुळे आपल्या कुटुंबावर आई भगवतीचा अर्थातच माता लक्ष्मीचा देखील कृपा आशीर्वाद कायम राहील आणि उत्तरोत्तर आपली प्रगती साधेल. अशा पद्धतीने नैवेद्य दिल्यानंतर तुम्ही आरती करून या कुंकुमार्चनाची सांगता देखील करू शकतात. कुंकुमार्चन करून झाल्यानंतर तुम्ही हे जे कुंकू घेणार आहात, या कुंकवाचं काय करायचं, मगाशी सांगितलं एका डब्बीत काढून ठेवायचं. तेच तुम्ही पुन्हा वापरू शकतात. पण त्यासोबतच हे जे काही कुंकू आहे, हे कुंकू सौभाग्यवती स्त्रियांनी रोज कपाळी लावावं, ज्यामुळे आपले सौभाग्य तर वाढतेच वाढते, परंतु ज्या वेळेस आपले पतिराज बाहेरून येतात त्यावेळेस कुठल्याही कारणासाठी चिडलेले असतील, दमलेले असतील, रागावलेले असतील, तर त्या कुंकवाच्या आकर्षण शक्तीमुळे त्यांचा राग शमतो, त्यांचा थकवा निघून जातो आणि आपल्याला वातावरण सकारात्मक होण्यासाठी या गोष्टीचा फायदा होत असतो. त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे काम करण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर जाणार असाल, मग त्या ठिकाणी एखादी बिझनेस डील असेल किंवा मग कुठल्या तरी मीटिंग्स असतील किंवा कुठल्या तरी काही जे काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही म्हणून घराच्या बाहेर जाणार असाल, तर त्यावेळेस हे कुंकू आवर्जून लावावं. भ्रुकुटी मध्यावर हे कुंकू लावल्यानंतर ते कुंकू आपोआपच आपल्याला फायदेशीर ठरत असतं. त्याचबरोबर मुलींचं संरक्षण या कुंकवामुळे होतं. त्यांनाही प्रगती साधण्यात, त्यांच्या प्रगतीत अडथळे जर असतील तर ते अडथळे दूर होण्यास मदत होते. अशा पद्धतीने कुंकुमार्चन हा विधी जो आहे तो कसा करावा याबद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितलेली आहे. अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेलच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.